सकाळी 4 वाजण्याच्या सुमारास गोपनीय माहिती मिळाली होती की देंगलूर नाका येथे एक इसम त्याच्याकडं पिस्टल असं आहे अशी गोपनीय माहिती मिळाली होती. त्याच्यावरून मग आमचे पेट्रोलिंगचे जे DBचे कर्मचारी असतात त्यांनी त्या पाळत ठेवली आणि त्या बातमीची पडताळणी करून देंगलूर नाका ते मालटेकडी जो जाणार रस्ता आहे त्या ठिकाणी एक 4:30 वाजण्याच्या सुमारास त्या ठिकाणी ब्रिझा कंपनीची काळी गाडी आली. त्या ठिकाणातून एक इसम उतरला असता ती सांगितलेली माहिती पडताळणीसाठी त्याला ताब्यात घेऊन जी अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्टल आणि खिशात 2 खाली मॅगझिन मिळून आलेले. सदर इसमाचे नाव हे रिजवुद्दीन राहणार देंगलूर नाका असं असून या गाडीची झडती घेतली असता त्यात नायट्रोझिन म्हणून नशेच्या गोळ्याचं 100 गोळ्या मिळून आली. तसंच ते आणखीन संशयित काही भेटतंय का त्याच भागात राहत असल्याने त्याच्या घराची झडती घेतली असता त्या ठिकाणी पण एक तलवार मिळून आली. सर, या ठिकाणी जे आता ह्या वस्तू आहेत एकंदरीत त्याचा आपण ताब्यात करून घेतला, तर ह्याच्यासोबत दुसरा कुणी अजून मुख्य आरोपी आहे का जेणेकरून ह्या गोष्टी ह्याच्यापर्यंत आल्यात आणि कशा पद्धतीनं हे झाले? बरोबर आहे. ते सदर ते इसमास आणि ते मिळालेलं त्याच्याकडे जो काही वेपन आहे आणि गोळ्या हे पोलीस स्टेशनला आणून आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. आता हे एकदा गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर सदर आरोपींनी कुठून पिस्टल आणलेलं आहे किंवा त्या गोळ्या कुठून उपलब्ध करून घेतल्या ही तपासात पुढील अजून कारवाई निष्पन्न होईल सर. होईल. ओके. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक माननीय डॉक्टर नीलम रोहन सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात. आणि सर, DBचे जे पेट्रोलियमला होते ते जे पदाधिकारी पोलीस प्रशासकीय अधिकारी त्यांचे नाव प्रामुख्याने एक बंडू कलंदर, इस्राईल शेख यांचं मेहनत आहे याला माहिती काढून त्यांनी ते पकडलं.